खरं तर थोडी मी घाबरलेली आहे, पण जर काही चुकलं तर थोडं समजून घ्या. कारण का पहिल्यांदा मी सगळ्यांसमोर स्टेज परफॉर्म करतेय आणि सगळ्यात त्याचं श्रेय प्राचार्य शेरखाने सरांना जाते. कारण का त्यांनी प्रत्येक व्यक्तीला सांगितलं की तुम्ही स्टेजवर जा, तुमच्या अंगी ते आलं पाहिजे, तुम्ही ते आत्मसात केलं पाहिजे. तर ज्यांच्या विचारांना संपूर्ण महाराष्ट्र घडला असे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज, अवघ्या 32 वर्षाच्या वयामध्ये निधड्या छातीने मृत्यूशी झुंज देणारे धर्मरक्षक, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, ज्यांनी शिवरायांना घडवलं, वाढवलं आणि स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली, अशा आपल्या राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ, ज्यांनी लिहिलेल्या संविधानावरती आजही संपूर्ण भारताची व्यवस्था चालते, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षण प्रसार या ध्येयाने प्रेरित शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंके, तसेच संस्था माता सुशीला देवी साळुंके या सर्व महामानवांना मी वंदन करून, त्यांनी केलेल्या महान कार्याला मी वंदन करून, आलेल्या सर्व पाहुण्यांचे मी इथं स्वागत करते. सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग, बंधू भगिनींनी, विद्यार्थी विद्यार्थिनींनो, मनानं दिलदार, बोलणं दमदार, वागणं जबाबदार, नेतृत्व शानदार, सर्व समावेशक, अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे असे आमचे लाडके आदरणीय प्राचार्य शेरखाने सर, प्राध्यापक बडे सर व नारगुडे सर. खरंच आजचा दिवस त्यांच्यासाठी खूप खूप खास आहे. का खास आहे तर एका डोळ्यात पाणी आहे आणि एका डोळ्यात हास्य आहे. निरोप समारंभ म्हणजे हा खूप वेगळी भावना असते याच्या मागे. तर सरांनी आजचे आदरणीय सत्कार मूर्ती शेरखाने सर असतील, बडे सर असतील किंवा नारागुडे सर असतील, तर यांनी बऱ्याच विद्यार्थ्यांना आजपर्यंत शिकवलेलं आहे. तर हे शिकलेले विद्यार्थी जे असतील ते काही डॉक्टर झाले, काही इंजिनियर झाले, तर काही सरकारी अधिकारी म्हणून वावरत आहेत. तर त्यांच्या वतीने, इथं उपस्थित नसलेल्या विद्यार्थ्यांच्या वतीने हा खरा सोहळा कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे. या तिघांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे आणि त्यांची ही निरोप समारंभ नसून तर त्यांनी केलेल्या या सेवेचा गौरव करण्याचा आजचा हा दिवस आहे. सरांनी या शाळेसाठी खूप योगदान दिलेलं आहे. म्हणजे मी पूर्ण सांगणार नाही की सरांनी, आता आपण बघतोच आहे भौतिक सुविधा असतील काय, सरांनी शाळेचा किती विकास पालट केलेला आहे, विविध क्षेत्रांमध्ये किती प्रगती केलेली आहेत हे आपण सगळे पाहतच आहोत. सरांचं प्राध्यापक बडे सर असतील तर गेली 1 वर्ष झालं ते विभाग प्रमुख काम करतात ते, पण ते खरं विभाग प्रमुख आहेत. म्हणजे त्यांनी आम्हाला कधी कुठलं टेन्शनच दिलं नाही. सांगते म्हणजे सरांकडे बघितल्यानंतर सुद्धा आम्हाला टेन्शन होतं. इतकं छान सरांचं मनमिळावू स्वभाव आहे. कधी असं वाटलंच नाही प्रमुख आहेत किंवा काय आहेत. नारागुडे सरांचा तसा फारसा काही परिचय आला नाही, पण सरांकडे जेव्हा कधीही मी पाहते त्यावेळेला एकदम जरी टेन्शन असेल तरी सरांच्या चेहऱ्यावर एक हास्य स्माईलच असते. कधीही मी सरांना, बडे सरांना टेन्शन बघितलेलंच नाहीये त्यांच्या चेहऱ्यावर. प्राचार्य शेरखाने सरांबद्दल तर खूप गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, त्या 5 मिनिटात सांगून होतील असं नाहीये. सरांनी खूप, आम्ही तर 20% काम करत आहोत, गेली कित्येक वर्ष आमची मान्यता नाहीये, तरी पण सरांनी आज आमचा पगार चालू केला, बऱ्याच गोष्टी सरांनी आमच्यासाठी केल्यात. सर अजूनही म्हणतात तुम्ही फॉलोअप घ्या, वैयक्तिक मान्यता मिळवा, मी तुमच्या पाठीशी आहे. म्हणजे अक्षरशः लेकरांसारखं, लेकरांना कसं समजून घेतात तसं सरांनी आम्हाला समजून घेतलेलं आहे. म्हणजे एखाद्या मुलीप्रमाणे. माझं बाळ लहान होतं त्यावेळेला सरांनी मला भरपूर साथ दिली की मॅडम तुम्ही फक्त 1 तास का होईना लेक्चर घेऊन जावा परत. म्हणजे सरांप्रती कृतज्ञता खरंच मी सर व्यक्त करते, कारण का तुम्ही खूप मोलाची साथ दिली आम्हाला आणि तुम्ही सोडून जाताय, 1.5 महिन्याने तुम्ही सोडून जातात, ही खूप म्हणजे उणीव भासणार आहे आम्हाला. तर सर आजचा हा दिवस हा खरं निरोपाचा नाहीच आहे, हा तुमच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. जाता जाता मी एवढंच म्हणेल सर, तुम्ही हे बघा, जाता जाता मी एवढंच म्हणेल की सूर्य बोलत नाही त्याचा प्रकाश दिसतो, सूर्य बोलत नाही त्याचा प्रकाश दिसतो, तुम्ही केलेलं कामच तुमचा परिचय देतो. सरांचं एक वाक्य आहे की तुम्ही प्रत्येक मुलाला शिकवत असताना त्या मुलांमध्ये
तुमचं मूल बघा, आज माझा मुलगा 5 वर्षाचा आहे. मी जेव्हा कुठल्याही मुलाला शिकवत असते, मग मी एखादी चूक झाली शिकवण्यामध्ये तर मला असं विचार पडतो की जर मी माझ्या मुलाला त्याच्या शिक्षकांनी जर त्याला नीट शिकवलं नाही तर त्याचं भवितव्य नीट घडणार आहे का? नाही घडणार. म्हणून सरांनी हे खूप, आणि दुसरी गोष्ट म्हणजे सरांची ती म्हणजे कुठलीही गोष्ट करत असताना रिस्क घेतल्याशिवाय ती गोष्ट होत नाही. प्रत्येक गोष्ट करत असताना चॅलेंज असले पाहिजेत आणि चॅलेंज स्वीकारणारेच व्यक्ती आयुष्यात पुढे जात असतात. आणि नक्की सर तुमचे हे विचार आम्ही घेऊन पुढे जाऊ आणि आयुष्यात वेगवेगळे चॅलेंजेस जे येतील त्या चॅलेंजेसला आम्ही स्वीकारू. धन्यवाद. निवृत्तीच्या इथं मी तिघांनाही खूप खूप शुभेच्छा देते. तुमचा पुढचा काळ हा सुखाचा आनंदाचा जावो आणि तुम्ही फॅमिली सोबत जो वेळ दिलेला नाहीये तो आता तुम्हाला मिळावा हीच अपेक्षा. धन्यवाद.